बाभळेश्वरमध्ये बिबट्याचं थैमान, घोड्याचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचं सावट। राहाता तालुक्यातील बाभळेश्वर परिसरात बिबट्याच्या हालचालींनी पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण केलंय। मंगळवार मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात 1.5 वर्षाच्या घोड्याचा मृत्यू झाला। ही घटना प्रवरानगर फाटा म्हसोबा मंदिराजवळ घडली असून परिसरात दहशतीची चर्चा सुरू आहे। मंगळवार दिनांक 9 डिसेंबर रोजी रात्री 2च्या सुमारास घोड्याचा मालक ओम सर्जेराव पवार गट नंबर 175/1 यांना अचानक मोठा आवाज आला। बाहेर येऊन पाहिल्यावर घोडा काही अंतरावर ओढत नेल्याच्या खुणा दिसल्या। जवळ गेल्यावर घोड्याच्या शरीरावर दातखुणा, खोल जखमा आणि फाडलेले अंग दिसून आले। ही माहिती लगेच ग्रामस्थांनी वन विभागाला दिली। पहाटे वन परिसर निरीक्षक आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पंचनाम्यात घोड्याचे वय अंदाजे 1.5 वर्ष आणि लांबी 1.35 मीटर असल्याची नोंद झाली। पंचनाम्यावेळी पी.बी. गजेवार वन विभाग यांनी पंच, भाजपा राहाता तालुका उपाध्यक्ष सुहास नानासाहेब बेंद्रे व गणेश नामदेव रोकडे यांच्या उपस्थितीत हा हल्ला बिबट्यानेच केल्याचं स्पष्ट केलंय। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बाभळेश्वर लोणी रोड, आरगडे मळा, दत्तनगर, साखरे मळा, प्रवरा हॉस्पिटल परिसर आणि गव्हाच्या दाट पिकांत बिबट्यांचे वारंवार दर्शन होत आहे। दूध डेअरी परिसरातही पाऊल खून आढळल्याने शेतकरी आणि दुग्ध व्यावसायिक रात्री बाहेर पडण्यास घाबरत आहेत। ग्रामस्थांनी वन विभागाकडे प्रमुख मागण्या केल्या आहेत। प्रवरा नगर फाटा आणि लोणी रोड परिसरात तात्काळ पिंजरा लावावा, रात्रीची गस्त मोठ्या प्रमाणात वाढवावी, बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी तज्ज्ञ टीम नेमावी, घोडा गमावलेल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई तातडीने मंजूर करावी। सध्या बाभळेश्वरमध्ये भीतीचं सावट अधिक गडद झालं आहे। नागरिकांनी इशारा दिला आहे की उपाययोजना तात्काळ न केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते। पशुधनाबरोबरच मानवी जीवितालाही धोका असल्याने वन विभागानं तात्काळ आणि प्रभावी उपाय सुरू करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। प्रवरा नगरी वार्तासाठी अरुण बोरुडे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।